पाकिस्तान युद्ध झालं होतं तेव्हा देखील देशात मॉक ड्रिल घेण्यात आलेलं होतं। ब्रेक नंतर आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत। आजसाठी 70रीत असलेल्यांनी ते मॉक ड्रिल अनुभवलंय। 71च्या युद्धावेळी मुंबईतले संजीव खानोलकर अवघे 14 वर्षांचे होते, पण मॉक ड्रिलचा अनुभव त्यांना आजही चांगलाच लक्षात आहे। कसा होता त्यांचा अनुभव, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। 1971 मध्ये मॉकड्रिल झालेलं होतं, तेव्हा उपस्थित असलेले त्यांनी अनुभव घेतलेले असे संजीव खानोलकर आपल्यासोबत आहेत आणि थेट त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। कशा प्रकारे ते मॉकड्रिल होतं, काय सांगाल याबद्दल? तेव्हा ना मी 14 वर्षाचा होतो आणि म्हणजे समजण्याच्या अवस्थेत असायचो, पण युद्ध म्हणजे काय हे कधी अनुभवलेलं नव्हतं। तेव्हा आमच्या वडिलांनी आम्हाला तेव्हा समजावून सांगितलं की मॉकड्रिल म्हणजे असं आहे की सायरन वाजणार। तो सायरन अँटोनिया डिसिल्वा या स्कूलमध्येच होता। तो सायरन वाजला की आपण सगळ्यांनी पटापट लाईट बंद करून टाकायचे। त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी जमायचं, शक्यतो टेबला बिबलाच्या खाली वगैरे, अशा पद्धतीने तेव्हा त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिली होती। आणि मग त्याप्रमाणे रोज 9 वाजता एक सायरन वाजायचाच। म्हणजे त्याला युद्ध चालू असो नसो, विमानं येवो न येवो, जस्ट लोकांना अवेअर करण्यासाठी। आणि दुसरं म्हणजे मला वाटतं तो सायरन चालू आहे की नाही हे पण बघायला पाहिजे ना, नाही तर मध्येच कधी चालू होत नाही तो। म्हणजे त्या दृष्टिकोनातून तेव्हा ब्लॅकआउट आणि सायरन झाला की सगळ्यांनी एकदम काळोख, मिट्ट काळोख करायचा। ह्या दोनच गोष्टी आम्हाला सांगून ठेवल्या होत्या, बाकी इकडे तिकडे पळायचं नाही कुठे। ह्या पद्धतीने तेव्हा मला जे काय आठवतं ते। त्यावेळी जेव्हा सायरन वाजायचा तेव्हा कशी परिस्थिती असायची? लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असायचं की नेमकं काय होतं? आणि 30 सेकंदाचा आजचा सायरन होता, तर तेव्हा जो सायरन व्हायचा तो किती काळापर्यंत असायचा? नाही, तेव्हा कसं असायचं की सायरन 30 सेकंदाचा नसायचा, जरा जास्ती वेळ चालायचा जर विमानं आजूबाजूला आली तर। आणि माझ्या मते ही परिस्थिती दोनदा झाली होती। एकदा रात्री इतका वेळ सायरन वाजला आणि ते जे आपल्या भारतीय ह्याच्याकडून वरती मिसाईल्स टाईप काहीतरी असे हे गेले होते, छोटे छोटे लाल कलरचे गोळे। ते काय होतं ते आम्हाला तेव्हा ते नीट कळलं नाही, पण त्यांच्या विमानांवर अटॅक करायला। आणि एकदा दुपारच्या वेळेला आम्ही विमानं बघितली, पाकिस्तानची विमानं अशी जात होती आणि त्याच्या मागून आपल्या विमानाने पण त्याचं हे केला होता, पाठलाग केला होता। आणि यानंतर इथे